हबीबी कम टू विचरोडी। तर मित्रो, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रो, बरसातचा जो पहिला टप्पा आहे आणि पाणी पडलेला आहे आणि त्या कारणानं कसं आहे, आमचं गाव जे आहे, आमची हबीबी, आमची दुबई, आमची गोवा, आमची मुंबई सगळे असणारी आमची विचरोडी। तर आज इथे पूर्ण माहोल म्हणजे हिरवा झालेला आहे। तर तुम्ही लवकर विजिट करा। आणि हां, मेंढरं पण आले आहे आमच्याकडे। राजस्थानच्या इकडले जे मेंढरं आहे आमच्याकडे ते आलेले आहे, ते चरून राहिले तिकडे खाली। सध्या तुम्हाला दिसत नाही असं, हे पहा, हे गेटकडे जाण्याचा रस्ता आहे, गेटच्या वरून जाण्याचा रस्ता आहे। इथं सूचना फलक दिलेला आहे, इथं आतमध्ये आपण जाऊ नाही शकत। हे बघा, तुम्हाला दाखवतो मी, पाणीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। हा बघा, तिकडे ते जे दिसत आहे तो गेट, तिकडे जायचं नाही का बरं? तिकडे आताच एक जण मेला होता, तो शिरसगाव पण पकडला, तर तिकडे जायचं नाही। आता समुद्राला येणार नाही, तर विसरलेले यायचं तर स्वतःची जिम्मेदारी स्वतःवर घेऊन या। आमची काही गॅरंटी आहे नाही, आम्ही काही वाचवण्यात येणार नाही। तिकडे खाली मस्त बघायला एकदम। आणि इकडे पण जासान, ह्या गेटकडे, इकडे गेटकडे जाण्याचा रस्ता, इकडे पण जासान, तर आमची जिम्मेदारी नाही, स्वतःची काळजी घ्या। आम्हाला कसं आहे, आम्ही सांगून राहिलो तुम्हाला की बा हे बा आमचं गाव, हे आमचं हे माहोल पूर्ण हिरो झालेला आहे। कसं आहे, आपली जिम्मेदारी घ्या लागते भाऊ, असं आहे ते गोष्ट। चला मग अतुल भाऊ, खाली चलता। आपला सबस्क्रायबर कमी आहे पण लय कामाचे आहे। तुम्हाला आणि फॉलो करा, सबस्क्राईब फॉलो करा लेको। म्हणजे जेवढं आहे तेवढंच बरं आहे, आपल्याला काही फेमस व्हायचं नाही आहे। जेवढं आहे तेवढेच बरं आहे, फॉलोवर्स काही वाढायची काही गरज नाही आहे। गावातलं विसरोडी आमचं गाव खूप चांगलं आहे दिसायला, पण लोक थोडेसे लय बदमाश आहे। कसं आहे, आणि सांगतो रे बाबा, इथं प्रमाण म्हणजे जे लव कपल असते ते त्यांचे प्रमाण लय वाढलेलं आहे भाऊ इकडे। हो, थोडंसं कमी करा भाऊ, आमचं गावाचं नाव थोडंसं खराब होऊन राहिलं, लय खतरनाक नाव, गावाचं नाव खराब होऊन राहिलं आमचं। त्या कारणाने यार, परिवार सोबत येत जा, कधी एखाद्या निरा पोरी घेऊन येता लेको तुम्ही, काय लेको, कोणत्या कामाची गोष्ट आहे राजू? परिवार सोबत या लागते कधी लग्न करा, परिवाराला सांगून द्या। काय बरं, इतकं पायऱ्यानं वाचून जरा लय खतरनाक पायऱ्या इकडे खाली चाललो आता। हे पहा, हे पायऱ्या आहे, इथं खाली जायचे। हां, इथून बरोबर जायचं। आपल्या पर्यायला उडून म्हणजे पकडून ठेवचा, उडलं नाही पाहिजे, कारण हवा लय जास्त प्रमाणात जास्त हवा आहे इथं, नाही अतुल भाऊ? जास्त प्रमाणात हवा आहे। हो, आणि कसं आहे, ठेपा महापुरातले पोट्टे, चिल्लर पोट्टे, तिथं ते टाक्यात गेले पा। तुम्हाला सांगतो मी, हे असे पोट्टे येते इथं येल पाडायले, तर कसं आहे, त्याच्यानं जे मस्ती करते त्याचे जीव त्याच्या धोक्यात टाकते ते पा। महापुरातले काही नमुने आहे इथं, म्हणजे माझ्याच गावातले आहे, करत विसरोडीतले। तेव्हा तुम्हाला सांगतो मी, हे पा, हे गेट आहे इतकं मोठं, हे इतकं मोठं गेट आहे, आणि याचं टाकं आहे, या टाक्याचा एकदम मधोमध यामध्ये पाणी चालू आहे, तर हे पुरं मधोमध तिथं आंघोळ करायला गेले। तुम्हाला सांगतो मी, जेमतेम आम्ही आलो आहे गेटापाशी। आता गेटाजवळ आम्ही आता आलो आहे इथं। तुम्हाला सांगतो, इथं आवाज काही बरोबर येणार नाही आहे, तो थोडासा हवाच्या याच्यानं ते हवा थोडंसं येऊ शकते। तुम्हाला सांगतो, हे बा आलो गटाकडे, तर हे पहा मित्र, आवाज हे आहे गेट, हे गेट एकदम। हे बघा, हे पाणी इथं चालू आहे। आपण त्यामध्ये जवळ घेऊ शकतो, भीती वाटते एकदम, लय हार्ड। हे बा, हे पाणी चालू आहे, काय म्हणता अतुल भाऊ? लय हार्ड आहे, लय हार्ड, भीती असं वाटते। अरे बापरे, लय खतरनाक नजारा आहे बघा तिथं। हे बघा, अरे बाप, हे बघा पाण्याचं, हे बघा खाली, इथं खाली बघला खूप चक्कर येत आहे बाबा, चक्कर येते एकदम, भयानक वाटते। हो, हे बघा, पूर्ण गेटाजवळ येत आहे, गेटाजवळ एकदम। हे बघा, गेटाजवळ गेट आहे, इथं येताना थोडंसं काळजी पाहतं। या गेटचा तिकडे जास्त वागण्याची गरज नाही आपल्याला, कारण आपला जीव महत्त्वाचा असते भाऊ। आज पोहून घेशील, उद्या मरून जाशील, कोणत्या कामाचं रेन भाव आहे, एकसा आरामशी देत जा। खूप जण पळाले आहे एकदम, हो, खूप लोक मेले आहे रे बाबा, पाहिजे हिच्यात थोडंसं। आम्ही सांगून राहिलो तुम्हाला, पाहायचं बा, इकडे कमी पहा, इकडे गार्डनचा जास्त विरा,
गाड्यांचा जास्त विरोध आहे, तुम्ही तुमचा जीव धोक्यात नाही राहील, इकडेच पाहिजे. बरोबर आहे. इथून असं हे बा ह्या जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडच्या तिकडे पाहायचं नाही रे बा. जास्त करून इकडे तुमच्या 4-5 घरं एकावर ठेवलं, वरी इतकं खोल आहे ते, तिथं पाहायचं नाही तर तुमची डेड बॉडी काही भेटणार नाही, ते अंदर गेले हे पहा. आता आमच्या गावातले नमुने पाहाय. मायापुरातले काही नमुने आले हे पहा. हे गेट चालू आहे, आमच्या गावातले नमुने पहा. तुम्हाला कसं गेट चालू आहे आणि हे पोरं पहा म्हटलं, हे पोरं इथं चालू गेटमध्ये आंघोळ करत आहे. तुम्हाला सांगतो मी आता, हे बा पहा हे पोरं बा तुम्हाला सांगतो आता, थांबा. हे बा हे नमुने तुम्हाला दिसत असणार. हे बा ये ऐसे छचुंदर लोग यहाँ पे आते रहते. पा कसे मजे करत आहे. हे बा हे पाणी चालू आहे आणि इथं आंघोळ करत आहे. हे पहा दिसत आहे. हे बघा कसे आंघोळ करत आहे. हे गेट चालू आहे, हे बा पाणी चालू आहे आणि हे बघा आंघोळ करत आहे. हे बघा आंघोळ करत आहे तिथं. मित्र हो, असं आंघोळ तुम्ही करू नका. हे पोट्टेला कसं तीर्थ येते म्हणून त्याचं नाव सांगत आहे मी. त्यांना तीर्थ येते, आमच्या गावातलं सर्वच पोरायला तीर्ण येते, तर तुम्ही असं काही करू नका. असं मनात काही जाऊ नका, कारण या गेटचं पाणी कधी पण वाढू शकते, कधी पण मोठं होऊ शकते. त्या कारणानं तुमची जीवाची जबाबदारी घ्या. आणि वेलकम टू आमच्या विचरोडीला व्हिजिट द्या. धरणाचे पाय हिरवा माहोल झाला आहे मस्त. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा मस्त. आणि नवीन व्हिडिओ येते नाही येत काही गॅरंटी नाही, सबस्क्राईब करून ठेवून द्या. ठीक आहे, बाय. जय हिंद, जय भारत.